एकीकडे पेट्रोल पंप म्हणजे ज्वलनशील पदार्थांचा साठा आणि सुरक्षेचा कडक नियम. अशातच पंप परिसरामध्ये सिगरेट ओढण्यावरनं झालेल्या वादाचं रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची खळबळजनक घटना सातपूर परिसरामध्ये घडली आहे. बुधवारी रात्री 11:15च्या दरम्यान कार्बन नाका परिसरामध्ये हा प्रकार घडला असून यामध्ये जातीवाचक शिवीगाळ आणि लुटमार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अविनाश निकम वय वर्ष 36 हे आनंद छाया या ठिकाणी राहणारे असून कार्बन नाका परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ सिगरेट ओढत उभे होते. पेट्रोल पंपासारख्या संवेदनशील ठिकाणी सिगरेट ओढणे धोक्याचं असल्यानं यावेळी या ठिकाणी सिगरेट का पितो अशी विचारणा करण्यात आली. मात्र या साध्या विचारणेचे रूपांतर काही वेळातच मोठ्या वादात झालं. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपी गोकुळ निगळ, अभिषेक निगळ दोघेही राहणार निगळ गल्ली सातपूर आणि विक्रांत गुळवे यांनी फिर्यादी अविनाश निकम, त्यांचा मित्र नितीन रोकडे आणि निखिल सिंग यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचं फिर्यादीमध्ये सांगण्यात आलंय. काय नाही, आम्ही शिवाजीनगरला गेलो होतो, पेट्रोल पंपावर गेलो होतो पेट्रोल टाकायला. तर माझा एक मित्र होता, तो सिगरेट पित होता, तो साईडला पित होता. तर त्यांनी आई बहिणीवरनं त्याला शिव्या दिल्या का म्हणे साईडला जाय म्हणे सिगरेट प्यायला म्हणे. प्रेमात बोलले असते तर वेगळा विषय होता. त्यांनी आई बहिणीवरनं शिव्या दिल्या त्याला. तर आम्ही साईडला गेलो आणि सिगरेट केलो. त्याच्यानंतर तो म्हणे तुम्ही कुठले शिवीगाळ केली. तर त्या पोरांनी मालकाला फोन लावला. तो मालक आला, गोकुळ निगळ, तो आला, त्याचा मुलगा आला, तो अभिषेक निगळ उर्फ सोनू नाव आहे त्याचं, आणि त्याचा जावई तिकडंच राहिला आहे, तो पण आला. त्यांनी आल्यानंतर जसं मला मारझोड केली आणि पेट्रोल पंपापासून मला लांब घेऊन गेले ते, आणि तिकडं अंधारात घेऊन मला काय पाठीवर काय रगे मारले त्यांनी. चॉपर होतं काय होतं मला माहित नाही. मला मारल्यानंतर मला एवढे बोलले. मी त्यांना सांगितलं मी सातपूर राजवाड्यात राहतो, कॉलनीतही राहतो म्हणलो, मी माझा घरदार तिकडंच आहे. तू कोण आहे रे म्हणे. तर म्हणलो मी जय भीम आहे म्हणलो. तर मला जातीवादीची शिवी दिली त्यांनी. तुला अक्कल आहे का म्हणे. जातीवादीवरनं मला शिवी देऊन मला मारझोड केलं त्यांनी. म्हणे तू महाराजा गाभरू आहे का म्हणे. तुला माहिती आहे का हे पेट्रोल पंप कोणाचं आहे, मराठ्यांचं आहे म्हणे. अवकात आहे का म्हणे या पेट्रोल पंपावर यायची म्हणे. तर मला त्यांनी जातीवरनं, माझ्या महार जातीवरनं मला शिव्यागाळ केल्या आणि मला मारलं. आणि माझ्या जोडीला माझा एक मित्र आहे, त्याला पण मारलं त्यांनी. ते कमीत कमी 10-15 जण होते. 10-15 जण होते. ते फुटेजमध्ये तुम्हाला कळत. एवढ्या जणांनी मला मिळून मारेले. मला, माझ्या मित्राला, अजून एक मित्र होता, त्याला मध्ये टाकू मारित होते. त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. मला जातीवरनं शिवी दिलेली त्यांनी. तो म्हणे मार कळतं का म्हणे, या मराठ्यांचा म्हणे पेट्रोल पंप आहे म्हणे. तुला अक्कल आहे का, तुझी अवकात नाही म्हणे इकडे यायची. जातीवादी त्यांनी शिवी दिलेली मला. अजून हा माझा एक मित्र आहे, जोडीला होता, त्याला पण मारलंय त्यांनी. आज मी आणि माझे मित्र आम्ही धुलीवंदन साजरी करण्यासाठी आमच्या मित्रांनी आम्हाला इन्व्हाइट केलं शिवाजीनगरला. आम्ही गेलो. येताना आम्ही पेट्रोल पंपवर थांबलो, गोकुळ निगळच्या पेट्रोल पंपवर थांबलो. तिथं थांबलो. आमचं पेट्रोल संपलं म्हणून आम्ही पेट्रोल टाकायला गेलो. तर तिथं आम्ही गेलो. माझा मित्र साईडला उभा होता. तर त्याला मी सांगितलं की मला कॉल आलेला आहे, तू जा आणि गाडीत पेट्रोल भरून ये. तो तिथं गेला. त्याला पण कॉल आला म्हणून तो रिटर्न झाला आणि मी गेलो. माझा कॉल एंड झाला म्हणून मी गेलो. मी गेल्यानंतर मी पेट्रोल टाकायला गेलो. मी गाडी स्टँडवर लावलेली. आणि मी सिगरेट ऑलरेडी फेकून दिलेली होती. फक्त एवढं आहे का माझ्या तोंडातनं धूर निघाला. त्याच्यावरनं तो मला एवढंच बोलला का भाऊ कुठं राहिलाय तू. म्हटलं मी सातपूर राजवाड्यात राहिलेला आहे, सातपूर राजवाड्यात राहिला आहे. तर तो मला विचारतो म्हणे सातपूर राजवाड्यात कुठं. म्हटलो बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या एक्झॅक्ट शेजारी. हां. म्हणे तुम्ही मांग हे तुम्ही हेच करता का, दारू सिगरेट पाणी हेच तुम्ही सवय करता का. हां.
मग याचा अर्थ असं झालेला आहे का म्हणजे तिथं पेट्रोल भरायला जाणं पण चुकीचं झालेलं आहे का? हा, म्हणजे पेट्रोल भरायला गेलं तर तुम्ही जातीवरनं विचारता, हा, जातीवरनं विचारता. आणि आम्ही उलटे प्रश्न विचारले तर आता आम्हाला मारझोड केलेली, हा, 50 ते 60 जण आम्हाला मारायला आलेले. हा, माझा जोडीदार जो होता, हा, त्याच्यावर वार केलेले, मला पूर्णपणे मारलेले. हा, हे बघा, पूर्णपणे मला पण मारलेलं आहे. हा, याच्यावर काहीतरी पर्याय निघाला पाहिजे. आणि ऑलरेडी हे बघा, मी तुम्हाला दाखवू पण शकतो. हे बघा, पूर्ण या साईडनी मारलेलं आहे, मला छातीमध्ये रॉड मारलेला आहे. हा, आणि डोक्यात पण मारलेलं आहे मला. हा, हे बघा, ही पूर्ण बघून घ्या. हा, हे म्हणजे असं झालेलं आहे का काही थोडीफार चुकी असली म्हणून एवढं अमानुषपणे मारायचं का? हा, याला काय अर्थ आहे का? आता माझ्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. 50-60 पोरं होते, काही जण चॉपर घेऊन आले, काही जण रॉड घेऊन आले. हा, तर आता मला न्याय भेटला पाहिजे. हा, सातपूर पोलीस स्टेशननी मला न्याय दिला पाहिजे ही मी अपेक्षा करतो सातपूर पोलिसांकडनं. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तिन्ही संशयितांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेट्रोल पंपासारख्या सार्वजनिक आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी अशा प्रकारे राडा झाल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सातपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.